त्यांचं शेती व दूध व्यवसाय चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की कॅल्शियम जेलचा वापर आपल्या जनावरांमध्ये कसा करावा। तर मी तुम्हाला काही कॅल्शियम टेबलवरती दाखवले आहेत। तर याच्यामधून कोणत्याही कॅल्शियमचा वापर आपण कॅल्शियम जेल म्हणून आपल्या जनावरांमध्ये करू शकतो। तर याचा यूज कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपली गाय किंवा म्हैस व्यायला झाल्यानंतर आपण कॅल्शियम कमी होऊ नये म्हणून कॅल्शियम जेलचा वापर करू शकतो। तर चला तर बघूया याच्यामध्ये कंटेंटचा कोणकोणत्या समावेश आहे। तर याच्यामध्ये आयोनिक कॅल्शियम, फॉस्फरस, तसेच विटॅमिन D3, विटॅमिन B12, बायोटीन, कोबाल्ट, मॅंगनीज, झिंक, लायसिन, तसेच मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट आणि इतर एक्स्ट्रॅक्ट आहेत। तर एवढे सगळे मिनरल्स व विटॅमिन्स याच्यामध्ये वापरले आहेत। तर आपण आपली गाय किंवा म्हैस व्यायला झाल्यानंतर किंवा वेलेल्या गायीला हे आपण कॅल्शियम जेल देऊ शकतो, म्हणजे आपल्या गायीची कॅल्शियमची पातळी ही कमी होणार नाही। व्यायल्यानंतर आपल्या गायीला आपण लगेच कॅल्शियम जेल देणे हे गरजेचे असते, म्हणजे गाभण काळात जे कॅल्शियम त्याने आपल्या वासरासाठी वापरले आहे ती पातळी भरून निघण्यासाठी कॅल्शियम जेल हे देणे आपल्या फायद्याचे ठरते, म्हणजे आपल्या दुधावर त्याचा परिणाम दिसून येणार नाही। जर आपण हे नाही दिले तर आपल्या गायीला मिल्क फेवर किंवा हायपोकॅलेमियाचा आजार आपल्याला दिसून येतो। तर हे आपल्या गायींमध्ये वापरल्याने काय उपयोग होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्याल्यानंतर आपल्या गायीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण मेंटेन राहते, म्हणजे आपण कॅल्शियमचा यूज केला तर कॅल्शियमचे प्रमाण हे कमी होणार नाही। तसेच कॅल्शियम जेलचा वापर केल्यामुळे आपल्या गायींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण, हाडांमध्ये कॅल्शियमचे एकत्रीकरण वाढते, म्हणजे आपल्या गायीमध्ये व्याल्यानंतर ते लंगडण्याचे प्रमाण ही कमी होते। तसेच विटॅमिन D3 आणि कॅल्शियम हे पचवण्याची गती वाढते व कॅल्शियम जेल हे आपण जर गायीला तोंडावाटे दिले तर 15 मिनिटात कॅल्शियमची पातळी वाढते व कॅल्शियम जेल हे आपण IV कॅल्शियमपेक्षा दीर्घकाळ कॅल्शियमची पातळी टिकून राहते व तसेच जर मिल्क फेवर असेल तर त्यासाठी सुद्धा कॅल्शियम जेल हे प्रतिबंधात्मक आहे। जर आपल्या गायीचे दूध अचानक कमी झाले असेल तर त्याचा आपण वापर करून ते आहे असे वाढवू शकतो व जास्त वाढण्यास सुद्धा मदत होऊ शकते। तर मित्रांनो, याचा वापर आपण गाभण जनावरांमध्ये तसेच दूध देणाऱ्या जनावरांमध्ये करू शकतो। तर याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या जनावरांवर दिसून येणार नाही। जर आपल्या गायींमध्ये कॅल्शियमची पातळी खूपच कमी असेल तर आपण याच्यातील 3 ते 4 बॉटल 3 ते 4 दिवस वापरू शकतो, म्हणजे रोज 1 बॉटल वापरणे गरजेचे असते। म्हणजे कॅल्शियमची पातळी भरून निघाल्यानंतर त्याच्या अंगावर चमक ही वाढते व आपले जनावर जर दूध देत असेल तर त्याचीही वाढ होते। तसेच की आपण बघतोच आपल्या जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये कॅल्शियमचे जास्त प्रमाण बाहेर पडत असते, कारण दूध हा जास्त प्रमाणात बाहेर पडत असते। तर दूध हे कॅल्शियमचे मोठा सोर्स आहे, त्यामुळे आपण त्यांना खाद्यातून कॅल्शियम देणे हे खूप महत्त्वाचे असते। तर मी तुम्हाला फोटोत दाखवत आहे, याच्यामधील कोणतेही कॅल्शियम जेल आपण वापरू शकता व आपल्या जनावरांमध्ये जर कमजोर असतील तर त्यांना सुद्धा आपण कॅल्शियम हे दिले पाहिजे, म्हणजे ते सुदृढ बनेल। तसेच याचा वापर आपण लहान वासरांमध्ये सुद्धा करू शकतो, कारण आपण वासराची गाय तयार करतो तेव्हा त्याची वाढ लहानपणी चांगली झाली तर तिची व्यायल्या होईपर्यंत आपण चांगले दूध देणार आहे। त्यामुळे तिची काळजी लहानपणी चांगल्या प्रकारे घेतली तर आपल्याला उत्पन्नही तसेच चांगल्या प्रकारे मिळते। तर याचा वापर ही तसाच करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर याचा वापर आपण पहिल्यांदा त्याचे सील काढून घ्यायचे आहे
म्हणजे वरचे टोपण काढून घेऊन आपण ज्या जनावरांमध्ये या औषधाचा वापर करणार आहे त्याचे डोके किंचित उंचावलेल्या स्थितीत धरा व औषध त्याच्या तोंडात सोडा, म्हणजे त्याला हळूहळू सर्व कॅल्शियम जेल पाजून घ्या, म्हणजे त्याचा डोस पूर्ण होईल. तसेच त्याचे डोके धरताना पूर्ण उंच करू नये, नाहीतर कॅल्शियम जेल हे त्याच्या श्वसन नलिकेत जाऊ शकते, त्यामुळे त्यांना धाप लागण्याची शक्यता असते. किंवा कोणतेही औषध पाजताना आपण त्याचे डोके पूर्ण उंच करू नये, म्हणजे त्याच्या श्वसन नलिकेत कोणतेही औषध जाणार नाही. तर मित्रांनो, कॅल्शियम जेल हे बऱ्याच कंपन्यांचे येते, त्यातील आपल्याला जे अवेलेबल होते ते आपण वापरू शकतो. तर आपण कॅल्शियम कमी आहे हे कशावरून ठरवू शकतो? तर आपल्याला दिसून येते की आपल्या गाईचे दूध अचानक कमी होते किंवा अंगावर चमक राहत नाही, तसेच त्यांचे हाडेसुद्धा बाहेर दिसू लागतात, किंवा आपली गाई लंगडत असेल तर आपण त्यांना कॅल्शियम दिले पाहिजे. त्यामुळे आपल्या गाईपासून आपल्याला उत्पन्नही चांगले मिळू शकेल. तर मित्रांनो, हा होता आपला कॅल्शियम जेल वापरण्याचा किंवा कसा उपयोग करायचा यावरचा व्हिडिओ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या शेती व दूध व्यवसाय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तसेच ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरसुद्धा करा, म्हणजे ह्या माहितीचा उपयोग आपल्या मित्रांनासुद्धा घेता येईल. धन्यवाद.